स्पर्धेचा अंतिमचा दिवस, फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामधील आपण आता दुसरी लढत बघणार आहोत. पहिला सामना रोमहर्षक झाला, सुरुवात चांगली झाली क्रिकेटसाठी. प्रशांत चांगला लढा दिला आपल्या संघासाठी, निर्णायक क्षणी चांगली फलंदाजी केली. पण क्रिकेटमध्ये हे चित्र आपल्याला बघायला मिळतात, कधी चांगला दिवस असतो, कधी खराब असतो, पण त्याच्या माध्यमातून प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न प्रशांतच्या माध्यमातून बघायला मिळाले. चला, टाइम नका घालवू. दोन्ही संघांना विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आजच्या दिवसामध्ये 9 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तसेच आदरणीय हिरामनजी पाटील सिनियर प्लेयर यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने स्वागत करतोय. त्यांनी आसनस्थ होण्यासाठी समालोचन कक्षेत यायचं आहे. हिरामनजी पाटील, आवाज येत असेल सर, आम्हाला आमचा तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर चला. आणि कोणकोणी संघ सलबीचे फलंदाज पाठवायचे आहेत? नवनीत दादा सलबीचे फलंदाज पाठवायचे आहेत. चला, धन्यवाद. तसेच तुमचा 12th मॅन देखील आम्हाला अपेक्षित असेल इकडे. 12th मॅन पाठवा सध्या तरी. एक जण नावं सांगायला या. बोनकडे संघ, बराम खैरने संघ अशी आगामी लढत आपण अनुभवणार आहोत. बोनकडे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. खेरणे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित निमंत्रित केले बोनकोडे संघाला. 4 षटकांची ही लढत अदनान भाई लीड करत असताना आपल्या संघाला. नितेश, ग्राउंड सुंदर आहे, समोर हिरवगार गार्डन, झाडाने भरलेलं, बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक आणि सर्व क्रीडा रसिकांसाठी चांगली मेजवानी आहे. चांगलं दृश्य. मागच्या बाजूला जसा उल्लेख केला तू मगाशी, लेदर क्रिकेटचा सराव. चला, चेंडू पुरवायचा आहे, नवीन चेंडू द्यायचा आहे. +30 हे क्रिकेट अनुभवतोय आपण सगळे. 30+ क्रिकेट म्हटलं नितेश तर रेग्युलर क्रिकेट पासून थोडासा दूर जाणारा हा खेळाडू आता मात्र 30+च्या माध्यमातून क्रिकेटशी जोडला जातोय. 2016ला ह्या उपक्रमाला सुरुवात होत असताना, 9व्या वर्षात पदार्पण करत असताना अजून एक दर्जेदार स्पर्धा आपण आता अनुभवतोय. 30+ दिवा कोलीवाडा आयोजित ही स्पर्धा. चला, थोडा वेळ घेत आहे आपण. खेरणे संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. महेश आणि गिरीश दोन्ही दर्जेदार फलंदाज आहेत. फानू ऑन टू द बॉलिंग मार्क. खेरणे बनाम बोनकोडे. चला, सामन्याला सुरुवात करायची. पंच गिरीश सर. गिरीश आणि हेमंत सर, पंचांची ही जोडबोळी मैदानात दिसते. नितेश, मैदानातील झाड आहेत 2. एक इंटरनॅशनल स्टेडियमची देखील आठवण करून देतात. सेंट जॉर्ज पार्क, साऊथ आफ्रिका. वडवृक्ष आहे. चला, सामन्याला सुरुवात होताना इशारा देताना दिसतात पंच. पहिला चेंडू दुसऱ्या मॅच मधील. अरे हा चेंडू शॉट ऑफ कुठलाही चेंडू झुलकावून दिलाय. तिथं क्षेत्ररक्षक झेलखाली येण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. सावध पवित्रा घेतला. दुसऱ्या धावेचा मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. हे 2 धावाने मात्र इनिंगची सुरुवात प्रारंभ होत असताना. आणि प्रेक्षकाला विनंती असेल लॉंग ऑफ मध्ये आणि हा चेंडू मात्र आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. गिरीशने मात्र 2 चेंडू फेस केलेत.
महेशने 2 चेंडू फेस केलेत. आता गिरीश स्ट्राईकला येतोय. महेशने 3 धावांचं योगदान दिलं, अजूनपर्यंत 2 चेंडू फेस केल्यात. आता गिरीश स्ट्राईकला येतोय. हा चेंडू आता मात्र लेग साईडला टोलवला. इनर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत थोडा उशीर होतोय. एक धाव मात्र मिळेल, अजून एक धाव जोडली जाईल. गिरीशने मात्र देखील आता मागच्या चेंडूवरती आपलं खातं खोललंय. धावसंख्या बघायला मिळेल आपल्याला 4 वरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजीच्या बोलेवरती एक दर्जेदार गोलंदाज आहे. आणि हा चेंडू आता ओव्हरपिच प्रकारचा चेंडू झुलकावून दिला लेग साईडला. काऊ कॉर्नर मध्ये जातोय. वटवृक्षाला देखील चेंडू स्पर्श करून जातोय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. इनर सर्कलचं हे षटक, P1चं षटक. 4 षटकांची लढत. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत ठेवले. गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीवरती एक लॉंग ऑन मध्ये, एक डीपी स्क्वेअर लेगला. 2 क्षेत्ररक्षक आहे, बाकी सर्व इनर सर्कल मध्ये बघायला मिळतात. हा चेंडू आता खोलवर टप्प्याचा मारा सरळ झुलकावून दिलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे, त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. चांगली फेकी. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याचा पुरेसा वेळ होता. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली दिले. धावसंख्या बघायला मिळते धावफलकावरती 7. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बघायला मिळेल आपल्याला. खेळेल तो महेश. अरे हा येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धाव संख्या बघायला मिळते आपल्याला 7. 7 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. +30 हे सामने. 30+ लढतीमध्ये रेग्युलर क्रिकेट पासून थोडासा दूर होणारा हा खेळाडू आता मात्र 30+ माध्यमातून जोडला गेलाय आणि क्रिकेटचा आनंद घेत असताना. P1चं षटक संपलंय. आता क्षेत्ररक्षण पांगवलेलं दिसेल. सुरुवात मात्र चांगली झाली गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. पहिल्या षटकात 7 धावांवरती रोखून ठेवल्या. P1च्या षटकामध्ये 7 धाव म्हणजे वाजवी धावसंख्या. त्या गोलंदाजीचं निश्चित कौतुक होईल. नवीन गोलंदाज आता मात्र बघूया कशा प्रकारे सुरुवात करेल. गोलंदाजाचं नाव नोमान. आणि स्ट्राईकला असेल दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस महेश. 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसात आपण बघितलं, शुक्रवारच्या दिवसामध्ये घनसोली अ संघाने बाजी मारली आहे. कालच्या दिवसामध्ये शनिवारच्या दिवसामध्ये बेलापूर संघाने पुढे सरसावत चांगला खेळ खेळत बाजी मारली. आजचा दिवसात बघूया तिसरा संघ कुठला मिळेल आपल्याला. बघा सूचना आम्ही करतोय. टीम जुईनगर आणि करावे बी हा सामना आपण एका टीमला बाय देतोय इन ॲब्सेन्स ऑफ 1 टीम. सो शिरवणे आणि दिवा हा जो सामना आहे तो त्यानंतर खेळवला जाईल. म्हणजे दुसऱ्या पोलमधनं आपण जशी विनर मधली मॅच जशी संपेल बरोबर 12:30 पर्यंत तो सामना संपेल. म्हणजे 12:30ची रिपोर्टिंग असणार आहे. शिरवणे अ आणि दिवा अ तो दोन्ही टीम्स आपण थोडी दखल घ्या, नोंद घ्या. सर्व खेळाडूंनी 12:30 पर्यंत आपण मैदानावर उपस्थित राहा. यावेळेला संधी असणार आहे झीलची, परंतु कॅच ड्रॉप झालाय. निश्चित जे सूचना दिली गेली आहे, जे प्रेक्षक त्यांचे खेळाडू आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून ऐकतायत त्याने या सूचनेची नोंद घ्यावी. नोमान याचा मागील चेंडू मात्र चांगला चेंडू बघायला मिळाला, पण क्षेत्ररक्षण थोडंसं खराब बघायला मिळतं. आता मात्र लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातात चेंडू जातोय. चांगली फेकी. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या आपल्याला धावफलकावरती बघायला मिळेल 9. थोडा संत अशी सुरुवात म्हणता येईल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुढील चेंडू नोमान आणि हा चेंडू हवेत खेळले. क्षेत्ररक्षक बघायला मिळतो आदनान आणि त्याचे चांगले सेफ हँड्स बघायला मिळत आहेत. इनर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चांगला जज केलं. हवेत असलेला चेंडू जज करणं कधी कधी कठीण होतं, उंचावरती गेल्यावरती खास करून. आणि अदनान एक चांगला खेळाडू आहे, त्याच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला गेला आहे आणि चांगले सेफ हँड्स बघायला मिळतात आपल्याला. फक्त एक
फक्त आणि फक्त एक चांगला प्रयत्न बघायला मिळतो तिथं. अजून एक फलंदाज बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळते एका भरभक्कम शरीरयष्टीचा चेतन वन डाऊनच्या रूपाने. महेश मात्र बाद झालाय. चेतन चेतन एक खेळाडू म्हणून दर्जेदार खेळाडू, आणखी एक ओळख आहे त्यांची. आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हर केलाय. पंच गिरीश सर याने वाईट घोषित केलाय. अगोदर धावसंख्या मात्र आता मात्र उघडली जाते. एक धाव अजून जोडली जाईल. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाताना दिसतीये. 10 वरती 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आपण चेतन बद्दल चर्चा करत होतो. चेतन एक जेवढा चांगला खेळाडू आहे तेवढाच चांगला कलाकार देखील आहे. त्याच्या माध्यमातून क्रिस्टल आर्ट्सचा देखील आपल्याला कला बघायला मिळते. क्रिस्टलच्या ट्रॉफीज आहेत त्यांचं कस्टमायझेशन चांगल्या प्रकारे करतो. पूर्ण नवी मुंबई नव्हे तर महाराष्ट्रभर त्यासाठी त्याची ओळख आहे. असं चेतन आता मात्र मैदानावरती खेळ साकारताना दिसतोय. त्याच्या माध्यमातून एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने त्याचं खातं उघडलं गेलं. संघाची धावसंख्या बघायला मिळते आपल्याला डबल 1 फॉर द लॉस ऑफ 1. 11 वरती 1. शेवटचा चेंडू षटक मात्र संपतोय. आणि जशी पहिल्या इनिंगमध्ये आपण पहिल्या सामन्यात बघितली षटकांची गती, तशीच आता मात्र इथं पण बघायला मिळते. याचा अर्थ काय नितेश, तर टायमिंग चांगला आहे यांच्याकडे आणि खेळाचा सेन्स चांगला आहे आणि शिस्त चांगली आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला सामने देखील लवकर संपवायला मिळतील, बघायला मिळतील. याच्या नंतरची आगामी लढत या सामन्यातील विजेता संघ बनाम घणसोली ब संघ, म्हणजे विनरची मॅच बघायला मिळेल आपल्याला. तीन दिवसाच्या लढतीमध्ये या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलंय पहिल्या दिवसात घणसोली अ संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवलाय. दुसऱ्या दिवसामध्ये बेलापूर संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवलाय. बघूया आजच्या दिवसातील 8 संघांमधील कुठला संघ पुढे सरसावेल आणि सुपर 3 मध्ये प्रवेश करेल हे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला दिसून येईल. नवीन गोलंदाज बघायला मिळतो आपल्याला तौशिफ, समोर चेतन. तौशिफेचा पहिला चेंडू, हा चेंडू आता मात्र ओव्हरपिच प्रकारचा चेंडू खेळून काढला. तिथं प्रोटेक्शन आहे, त्याच्यामध्ये मधून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. रिहान, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तिथं एकच धाव मिळेल. पुढील चेंडू, आणि हा चेंडू आता मात्र हवेत खेळून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धाव देखील पूर्ण. दोन धाव मिळत आहेत. धावसंख्या बघायला मिळेल आपल्याला 14. 14 स्कोर वरती सगळ्यांचं लक्ष आहे. तौशिफ क्षेत्ररक्षणाची नेहानी करताना योग्य जागी योग्य क्षेत्ररक्षकाला तैनात करता असताना आपण लाईव्ह प्रक्षेपणच्या माध्यमातून बघू शकताय. GTC ची ही टीम सज्ज झालाय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं कव्हरेज केलं जाते. आता मात्र आखून टप्प्यात चेंडू सरळ झुलकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि हा येतोय एक उत्तुंग षटकार. या षटकारानिशी मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. फलंदाजी करणारा संघ आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास घेत असेल, कारण ज्या षटकाराची अपेक्षा होती आणि तो षटकार बघायला मिळतोय आपल्याला मागच्या चेंडूवरती. धावसंख्या 20. बोनकोडे संघ थोडा अडचणीत होता, मात्र आता या षटकारानिशी मात्र त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. कुठेतरी 14 चेंडूमध्ये 14 धावा झाल्या होत्या. ह्या 15व्या चेंडूवरती आलेला षटकार कुठेतरी आता मात्र धावसंख्या थोडीशी पुढे सरसावताना दिसतीये. एक सन्मानजनक धावसंख्येकडे बोनकोडे संघ वाटचाल करताना दिसतोय. गिरीशच्या माध्यमातून चांगला फटका बघायला मिळाला आपल्याला.
तौशिफ याचा मात्र मागील चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि तो तेवढा शॉर्ट चेंडू पुरेसा होता गिरीशसाठी. त्याने सरळ झुलकावून दिला लेग साईडला. या इनिंग मधील पहिला षटकार बघायला मिळाला त्याच्या बॅटमधून. पुढील चेंडू अजून एक शॉर्ट बॉल, अजून एक षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सेस फ्रॉम द गिरीश बॅट. एट अनदर 6. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग. आता मात्र धावसंख्या वेगाने पुढे जाईल. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 26-26. Yes, one more 6 presented by Girish. पुढील चेंडू अजून एका कुटप्प्याचा चेंडू होता. बॅट फिरवली होती मात्र कनेक्शन मात्र काही कर झाला नाहीये. नाराज असेल गिरीश आपल्या स्वतःवरती कारण रेंज मध्ये होता पण त्याला ठीकसा खेळता आला नाही तो चेंडू. हा चेंडू होता मात्र लोअर फुल टॉस. इनर सर्कल मध्ये साजेसं क्षेत्ररक्षण होत आहे आणि स्वतःला सावरतोय देखील. त्याचा साथी देखील तिथं मदतीला येतोय. एकच धाव मिळेल मात्र ह्या चेंडूवरती. धावसंख्या बघायला मिळेल आपल्याला 27-27. धावसंख्या 27. 3 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे, संपुष्टी झाली आहे. 9च्या सरासरीने मुनकोडे संघ खेळ साकारताना दिसतोय. 3 षटकात 27. शेवटचा षटक आता मात्र अंतिमचा षटक आपल्या समोर घेऊन येतील गोलंदाज सुफियान. कर्णधार सरसेनापती ऑफ द टीम ऑन टू द बॉलिंग मार्क दिसेल आपल्याला. हानिमरच्या षटकात गिरीशवरती मदार असेल. त्याला अजून मात्र सूर गवसलाय, लयात आहे. या षटकाची सांगता खूप महत्त्वपूर्ण असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील. कारण फलंदाजी करत असताना जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न करतील फलंदाज आणि गोलंदाजाचा काय असेल प्रयत्न तर डॉट बॉलवरती कॉन्सन्ट्रेट करेल, विकेटवरती कॉन्सन्ट्रेट करेल. बघूया पहिला चेंडू आणि हा चेंडू बॅट फिरवली आहे पण जोरात बॅट फिरवत असताना मात्र कनेक्शन करायला विसरतोय. पहिला चेंडू येतो डॉट बॉल. सुरुवात चांगली होती गोलंदाजासाठी. सुरुवात चांगली असली तर आत्मविश्वास निश्चित वाढतो आणि सुरुवात चांगली करत असताना हा गोलंदाज सुफियान आणि हा चेंडू अजून एक डॉट बॉल बघायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. सुंदर सुरुवात या हानामारच्या षटकाची. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 डॉट आणि जेवढं डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त ना मित्रांनो हे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. शॉर्टर फॉर्मॅटमध्ये डॉट बॉल जास्त तर फलंदाजी करणारा संघ निश्चित त्यांचा पाय खोळात जातो. आणि हा चेंडू आता ब्लॉक होलमध्ये टाकलाय, खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. गिरीशने 1 धाव घेतली आहे. स्ट्राईक रोटेट झाले. चेतन स्ट्राईकला येतोय. धावसंख्या बघायला मिळतील आपल्याला 28-28 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. शेवटचे 3 चेंडू शेष असतील. चेतन स्ट्राईक एंडला आहे. हा चेंडू आता मात्र खेळून काढला. चेंडू हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक तानिश याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. ब्रिलियंटली जज आणि जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या माध्यमातून चांगला जेल टिपला गेलाय. अजून एक फलंदाज बाद होतोय. या इनिंग मधील दुसरा फलंदाज बाद होत असताना बोनकोडे संघाचा. धावसंख्या 28. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जाताना दिसते ओमकार. काय षटक फेकलाय अजूनपर्यंत. शेवटच्या षटकात फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. 4 चेंडू टाकून झालेत. या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला ओमकार आणि हा चेंडू अप्रतिम मारा बघायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. ब्रिलियंटली एक्झिक्युटेड दॅट डिलिव्हरी. ओमकार नवीन फलंदाज मात्र आता अडचणीत आहे. शेवटचा चेंडू टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो लास्ट बॉल आणि हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू खेळून काढला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चुकी होती. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावाचा निश्चित प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. 4 षटकांची सांगता झाली. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते धावफलकावरती 30 आणि 31 धावांचं टार्गेट असेल.
31 runs needed within 24 deliveries. चला सामन्याला सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. दोन फलंदाज गेलेत. 31 धावांचं टार्गेट. प्रथम फलंदाजी करत असताना बुनकुडे संघाने 4 षटकात 30 धावा टोलून काढल्यात. 31 धावांचा टार्गेट सेट केलाय केरने संघासमोर. चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकाचं जर विवेचन करायचं झालं तर चांगली षटक फेकलं गेलं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. P1चं षटक हाताळताना दिसेल बोनकुडे संघाकडून मयूर. आणि सलामीचे फलंदाज बघायला मिळतात आपल्याला. रियान आणि सोहेल. स्ट्राईक एंडला रियान. एक हार्ड हिटिंग फलंदाज आहे रियान. त्याच्या माध्यमातून कित्येक वेळा आपण खेळ बघितलाय आणि त्याच्याकडे क्लास आहे, दर्जा आहे. प्रश्नचिन्ह काय असेल आता या स्टेजला ह्या मॅच मध्ये डिलिव्हर करेल का? कारण प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू खेळ साकारू शकत नाहीये. कन्सिस्टन्सी इज द की. जर तुम्हाला नाव मोठं करायचं असेल क्रिकेटच्या पटलावरती तर कन्सिस्टन्सी इज अ बिग की. जर तुमचा कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स चांगला होत असेल, चांगला खेळ साकारत असाल तर निश्चितच तुमचं नाव चांगलं होईल. रिहान मध्ये तसा क्लास आहे. मयूर गोलंदाजच्या भोल्यावरती हा देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि सेकंड इनिंगला सुरुवात करण्याचा इशारा येतो पंचांचा. हेमंत पाटील पंचांच्या भूमिकेत असताना
लेग अंपायर मध्ये हर्षल बघायला मिळतील आपल्याला ह्या इनिंग मध्ये. आणि हा पहिला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेतनचं चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळत आहे. साठी अपील होत आहे परंतु पंच मात्र तटस्थ उभे आहेत. त्यांच्या माध्यमातून नाबादचा निर्वाणा. रिहान कुठेतरी त्याचे श्वास रोखले गेले असतील. टाईट कॉल होता तो. पंच मात्र योग्य निर्णय. 31 धावांना पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल येतोय. मयूर याची चांगली सुरुवात बोनकुडा संघासाठी. पिवनच्या षटकातील दुसरा चेंडू आणि हा चेंडू अजून एक दर्जेदार बॉल. व्हॉट अ ब्रिलियंट मिड ऑफ स्टार्ट. लो स्कोरिंग कॅन बी डिफिकल्ट. आपण कित्येक वेळा ते बघितलंय. 31 धावा वाजवी धावसंख्या समोर आहे. टार्गेट रिचेबल आहे. पण ह्या 31 धावा पाठलाग करत असताना कुठेतरी एक चांगली रणनीती आखणं तेवढंच गरजेचं असेल. सुरुवात चांगली झाली गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र ऑफ साईडला दिलेला चेंडू आणि सरळ झुलकावून दिलाय. वन बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स. हा येतोय चौकार. ह्या चौकाराने मात्र धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होत असताना दिसतोय. 4 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. जस्ट शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडू होता तो आणि रिहानसाठी तो शॉर्ट चेंडू पुरेसा होता. त्याने ऑफ साईडला सरळ झुलकावून दिला. चौकार बघायला मिळाला. पुढील चेंडू. हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू. तिसरा डॉट बॉल येतो ह्या षटकातील. पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसऱ्यावरती 4, चौथा पुन्हा एकदा डॉट. मयूर पुन्हा बॉलिंग मार्कवर जात असताना रिहान सज्ज झालाय आणि हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे. चेंडू जातोय. पळून काढायचे आहेत आणि पळून एक धाव काढली आहे दोन्ही फलंदाजांनी. पाचव्या चेंडूवरती येते एक सिंगल. धावा बघायला मिळतील आपल्याला धावफलकावरती 5. आता मात्र स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय सोहेल. P1च्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मात्र जोर कष्टो लावलाय. अरे झेल घेण्याचा यथोचित प्रयत्न परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडतात असं म्हणेन. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केले गेलेत. 1 शॉट इज द कॉल फ्रॉम द स्ट्राईक अंपायर. फक्त एकच धाव मिळेल. कुठेतरी शॉर्ट रनचा आदेश आणि निर्वाणा देत असताना फलंदाजाच्या माध्यमातून चुकी झाली आहे. कुठेतरी बॅट ड्रॅग करत असताना इनसाइड द लाईन, इनसाइड द क्रीच ड्रॅग करत असताना कुठेतरी फलंदाज चुकलाय. एक धावाचं पेनल्टी दिली म्हणजे एक धाव तिथं शॉर्ट गडली गेली. एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाची सांगता झाली, संपुष्टी झाले, समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते 6 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 18 चेंडू शेष शिल्लक बाकी आणि धावा काढायचे असतील खैरने संघाला 25. सुरुवात चांगली केली आहे बोनकुडे संघाने. विकेट नाही मिळाली पण धावांवरती नियंत्रण ठेवलाय. धावा अडवल्यात. धावसंख्या फक्त 6. नवीन गोलंदाज बघायला मिळतील. गोलंदाजाचं नाव गिरीश. त्यांनी फलंदाजीत देखील चांगली कामगिरी केली होती. आपल्या संघाला कुठेतरी सावरलं होतं. सावरत असताना चांगला खेळ साकारला. आता गोलंदाजीच्या भोवळ्यावरती दिसतोय. म्हणजे आपल्या संघासाठी अष्टपैलू भूमिका बजावत असताना हा खेळाडू थोडासा वॉर्मअप करतोय. खांदार फ्री करतो आणि हे गरजेचं आहे. तुम्ही वॉर्मअप करणं देखील गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला रिहान बघायला मिळतोय. आणि हा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन मध्ये. तिथं प्रोटेक्शन आहे आणि चुकी होतीये. क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळतंय. जिथं धावा कमी आहेत गोलंदाजी चांगली होती आणि गोलंदाजीची साथ द्यायची असेल तर क्षेत्ररक्षकाला चांगली कामगिरी करावीच लागेल. हा येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार बघायला मिळतोय. गिरीशाचा पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या साईड खेळ काढला आणि त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जाते. आता मात्र कुठली चुकी होत नाही त्याच्या माध्यमातून. मागच्या चेंडूवरती त्याने चुकी काय केली, चेंडूवरती गेला नव्हता, तो थांबला होता आणि तिथंच चुकी झाली त्याची. आता मात्र त्याने चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं त्याच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षण करत असताना
एक बेसिक रूल आहे, कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, जेणेकरून तो चेंडू शरीरावरती तरी आडेल. पण मागच्या त्या चेंडूवरती त्याचा थोडासा आउटफील्डचा देखील साथ मिळाला चौकारासाठी. आता मात्र ह्या चेंडूवरती एक धाव येते, एका धावेने धावसंख्या पुढे सरसावले. संघाची धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 12-12. गिरीश चांगली गोलंदाजी करतोय. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत खेळून काढला झेल खाली. चेतन यष्टीरक्षकाच्या भूमीत असलेला येताना आणि आता 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 मात्र तिसऱ्या अटेम्प्टला झेल टिपला गेलाय. पहिला हातात पडला, पुन्हा उडला आणि तिसऱ्या अटेम्प्ट वरती स्वतःला सावरत बॅलन्स करत तो झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतंग, पहिल्या विकेटचा काढता पाय बघायला मिळतो आपल्याला. रिहान सारख्या फलंदाजाला मात्र मागे परतावं लागेल. चेतन यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना चांगलं जज केलं, चेंडूवरती पोचला, नजर कायम ठेवली. नजर कायम ठेवत असताना बॉडी मात्र कुठेतरी बॅलन्स नव्हती, इनबॅलन्स होता, परंतु शेवटी सावरला त्याने स्वतःला आणि झेल टिपला तिसऱ्या अटेम्प्टवरती. नवीन फलंदाज आलाय वनडाऊनच्या रूपाने, फानू. आणि त्यांचे राखीव 12 प्लेयर आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला आमच्यापर्यंत नावं पोहोचवले जातात. आणि 12वे जरी असले तरी मी माझ्या संघासाठी योगदान देईन ही भूमिका बजावत असताना, आणि ते देखील गरजेचं आहे आणि त्यांचं देखील कौतुक असेल निश्चितच. कारण प्रत्येक संघात 11 खेळाडू मैदानावरती दिसतात, 12व्या खेळाडूच्या माध्यमातून देखील तेवढा चांगला प्रयत्न बघायला मिळतो. आता अजून एक चुकी होते, तोच क्षेत्ररक्षक. आणि मित्रांनो कसं असतं, एकदा जर चेंडू जर एका क्षेत्ररक्षकाच्या मागे लागला ना, ते आपल्याला वारंवार चित्र बघायला मिळतो. आणि त्या क्षेत्ररक्षकाला तुम्ही कुठेही हलवा, मग त्याचा तो चेंडू पाठलाग करणार म्हणजे करणार. आणि ते चित्र मैदानात बघायला मिळतोय. जवळजवळ 4 चेंडूंमध्ये 3 चेंडू त्याच्याकडे गेलेत आणि त्याच्या माध्यमातून चुकी होतीये. तो देखील घाबरला असेल. हार्टबीट्स वरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे, प्रेशर हँडल करणं खूप गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. आता मात्र वेगावरती स्वार होत असताना हा गोलंदाज थोडासा नाराज झाला आणि हा चेंडू वेगावरती स्वार होऊन डिलिव्हर केला. 2 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 14. षटक अप्रतिम होतं, पण क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाहीये. तो क्षेत्ररक्षक थोडासा हताश, नाराज, कारण बिंग ॲज अ फिल्डर प्रत्येक क्षेत्ररक्षण चांगला योगदान देण्याचा प्रयत्न करतो, पण चुक्या होतात क्रिकेटच्या पटलावरती. क्रिकेटच्या मैदानावरती कित्येक चुका आपण बघितल्यात ज्या महागात ठरतात. पण तिथून कुठं जर सावरायचं असेल तर संघाच्या कर्णधाराने किंवा एक अनुभवी प्लेयरनी त्याच्याबरोबर बोलणं गरजेचं आहे, त्याला आत्मविश्वास देणं गरजेचं आहे. कारण मैदानात खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. एक कुठं घाबरलेला, कुठं जर लो कॉन्फिडन्स खेळाडू असेल त्याला तुम्ही सावरणं गरजेचं आहे. धावसंख्या 14 बघायला मिळते. अजूनही 17 धावांची गरज असेल, 12ला 17ची गरज आहे. पहिल्या षटकात 6 धावा होत्या, दुसऱ्या षटकात आपल्याला 8, 14 धावा बघायला मिळत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून स्कोर करेक्शन केलं जाईल. जीटीसीची टीम सज्ज झालाय. ग्रामीण टेनिस क्रिकेट प्रोप्रायटर तेजस. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा मारा जयेशच्या माध्यमातून हा चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना आणि मैदानात घडलं काय, मैदानात चेंडू जयेशच्या माध्यमातून डिलिव्हर केला गेला, पायावरती चेंडू आदळला, पायची चापील झालं, पण त्या दरम्यान चेंडू यष्ट्याला देखील लागला होता. पण यष्ट्याला स्टंपला लागला, पण बेल्स मात्र हल्ली नाही. नशीब बळवंत आहेत फलंदाज सोहेलचे. हे चित्र देखील आपण इंटरनॅशनल मध्ये भरपूर वेळा बघितलं असेल. बेल्सची लाईट पेटते पण बेल्स पडत नाही. तसंच काही चित्र आता मैदानात इथं देखील घडताना बघतोय आपण. आणि आता मात्र चेंडू डाव्या यष्टीचा बाहेरचा डिलिव्हर केलाय, पंचाने त्यांना दंडित केलाय. अजून एक धाव जोडली जाईल आव्हानदारच्या माध्यमाने. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 15. 16 धावांची आवश्यकता असेल. जयेश ऑन टू द बॉलिंग मार्क. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत आहे. नवनीत याचा मात्र प्रयत्न चांगला होता, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता तो झेल. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. अजून एक धाव जोडली जाईल.
खेरणे संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या बघायला मिळेल आपल्याला 16. 16 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा चेंडू आता मात्र वन हँड शॉट बघायला मिळतोय. व्हॉट अ टायमिंग शॉट. दिस इज जबरदस्त टायमिंग केला यार. रिहान फानू रिहान बाद झाला. सॉरी फानू अप्रतिम टायमिंग शॉट. आपण जर बघितलं लाईव्हच्या माध्यमातून जर आपल्यापर्यंत हा सामना बघत असाल ह्याचा रिप्ले जर बघितला असेल स्टान्स बघितला त्याचा लेंथ अँड लाईन कव्हर केला आणि सरळ झुलकावून दिला आणि झुलकावून देत असताना मारत असताना एका हाताने चेंडू फटका डोलावलाय. षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे धावसंख्या 22. 9ला 9ची गरज आहे. जयेश आता मात्र थोडस दडपणात असेल कारण मागचा षटकार आलाय. मागच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि मात्र थोडासा मात्र अंडर प्रेशर असेल. फानू स्ट्राईक एंडला असेल. सज्ज झालाय. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू आता मात्र गती परिवर्तन केलाय. अगोदरचा चेंडू वेगावरती स्वार होत असताना टाकला आणि त्याच्या रेंजमध्ये होता त्याने सरळ झुलकावून दिला. गतीचा वापर करत जस्ट टाइम केला नंतर मात्र गती परिवर्तन केलाय. नेक्स्ट डिलिव्हरी 8ला 9ची गरज. जयेश ऑन टू द बॉलिंग मार्क टू फानू. आणि हा चेंडू आता मात्र लोअर फुल टॉस. चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न आणि 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 झेल टिपलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये मयूर याच्या माध्यमातून चांगले सेफ हँड्स बघायला मिळतात. कठीण होतं. लॉंगॉनच्या सीमारेषेलगत तैनात असताना काऊ कॉर्नर मध्ये कुठेतरी झेल चालला होता. तिथपर्यंत रनिंग घेतली. धावत गेला. जज केलं आणि योग्य वेळी हात टाकले गेले त्याच्या माध्यमातून आणि चांगला झेल टिपला गेला. दुसरा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज आलाय दानिश. हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे पण मॅच टाईड आहे आता. 7 बॉल 9 ची गरज असेल. दानिश नवीन फलंदाज स्ट्राईकला असेल. हा चेंडू महत्वपूर्ण असेल कारण ह्या चेंडूवरती गणिती समीकरण पुढच्या षटकात बघायला मिळेल. हा चेंडू जर चांगला खेळवला गोलंदाजाने तर निश्चितच गोलंदाजी करणारा क्षेत्ररक्षण करणारा संघ पुढच्या षटकासाठी आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल. आणि हा चेंडू आता मात्र शॉर्ट ऑफ गुड लेंथ. तिथं प्रोटेक्शन आहे त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव मिळवली. धावा बघायला मिळतील आपल्याला. धाव फलकावरती 23. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. सांगता झाली आहे. संपुष्टी झाली आहे. आता शेवटच्या षटकात 8 धावांची गरज. मॅच टाईट होईल. मागचा सामना देखील आपण बघितला. रोमहर्षक सामना बघायला मिळाला शेवटच्या चेंडूपर्यंत आलेला. आता ह्या सामन्यात देखील चांगली रंगत आहे. मजा येते. 6-8ची गरज. बघूया चेंडू कोणाच्या हातात विसावतोय. महत्वपूर्ण निर्णय कारण हे 6 चेंडू महत्वपूर्ण असेल कारण हरलात तर बाहेर. त्या दृष्टिकोनातून बघूया कोणाकडे चेंडू दिला जाईल. मॅडी ऑन टू द बॉलिंग. शेवटचे 6 निर्णायक चेंडू. निवृत्ती. ची गरज. निवृत्ती ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू दानिश साठी आणि हा चेंडू रेंज मध्ये होता मात्र इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय. वंडी दिलाय. लेग अंपायरने वंडी दिलाय. पंचांचं लक्ष बारीक आहे. त्यांनी बघितलं निश्चितच हर्षल पाटील यांचं कौतुक असेल आणि पंचांच्या माध्यमातून भूमिका बजावत असताना ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. आपलं लक्ष देखील बारीक असणं गरजेचं आहे आणि तसंच काही बघायला मिळत आहे पंचांच्या माध्यमातून. 5-7ची गरज. कंपल्सरी चेस इज द रूल ऑफ दिस टुर्नामेंट. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग. आता मात्र हा चेंडू इन रेंज आणि येतोय हा मॅचच्या हवा काढणारा फटका. षटकार. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि हा चांगला फटका बघायला मिळतोय.
दॅनिशच्या बॅटमधून ज्यासाठी तो ओळखला जातो, ज्यासाठी त्याची ओळख आहे, तो फटका त्याच्या बॅटमधून बघायला मिळतोय. निर्णायक फटका खैरणे संघ. यानंतरची आगामी लढत आपल्याला बघायला मिळेल. या सामन्यातील विजेता संघ म्हणजेच खैरणे बनाम घनसोली. आणि ह्या सामन्याचा सामनावीर म्हणून निवड होती आहे. खैरणे संघाचा झडस दुसरं ओव्हर टाकलं होतं. सेकंड षटक टाकलं गेलं होतं त्याच्या माध्यमातून लोहमान.